टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण गृहिणी आणि आपले काम कधीच संपत नाही. सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत घरातली कामे, स्वयंपाक, घराची साफसफाई, किचनची साफसफाई, कपडे, भांडी, त्याचबरोबर आपली मुलं आणि आणखी बाकीची काम, या सर्व गोष्टीत आपल्यासाठी वेळच मिळत नाही. पण आपली हीच रोजची कामे जर आपण थोडी स्मार्ट पद्धतीने केली तर आपला बराच वेळ आणि आपली मेहनत या दोन्ही गोष्टी पण वाचू शकतात. तर चला तर मग आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम तर तुम्ही सकाळची तयारी रात्रीच करून ठेवा, म्हणजे आपल्याला सकाळी टिफिनवर काय द्यायचं, कशाची भाजी करायची, काय बनवायचं, आणि जर आपल्याला कोणती एखादी भाजी बनवायची असेल तर ती भाजी रात्रीच चिरून घ्या. म्हणजे यामुळे काय होईल की तुमची सकाळची अर्धीची धावपळ आहे ती कमी होईल. कारण सकाळी कसं असतं की आपल्याला फार कमी टाईम असतो आणि आपल्याला टिफिन बनवायचा असतो. तर मग हे जर आपण अर्धी काम रात्रीच करून घेतली तर आपला अर्धा टाईम हा असाच वाचून जाईल आणि आपल्या मागे धावपळ कमी होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामाची प्रायोरिटी ठरवा. सगळे कामं एकाच वेळी करून घेऊ नका किंवा प्रयत्न करू नका. आधी आपली आवश्यक कामे करून घ्या. आणि स्वयंपाक करत असताना आपण ज्या वस्तू घेतो आणि ज्या वस्तू आपल्याला लागतात, ज्याच्यामुळे पसारा दिसतो मग आपल्या गॅस ओट्यावर खूप, तर मग आपण काय करायला पाहिजे की आपण जेव्हा जी वस्तू वापरतो ती लगेच तेव्हाच ठेवून द्या, म्हणजे आपल्याला पसारा दिसणार नाही आणि आपलं काम पण झटपट होऊन जाईल. आणि दररोज कपड्यांचा मोठा असा ढीग करण्यापेक्षा रुटीनप्रमाणे वॉशिंग ठरवा. कपडे धुतल्यावर ते लगेच वाळत घाला आणि ते सुकल्यावर शक्य होईल तितक्या लवकर ते फोल्ड करून व्यवस्थित त्याच्या जागी ठेवून द्या, म्हणजे पसारा दिसणार नाही आणि दिसायला पण चांगलं दिसेल. घर एकदम एकसाथ पूर्ण साफ करत बसल्यापेक्षा रोज थोडं थोडं करा, म्हणजे आपल्या मागेच धावपळ होणार नाही आणि आपल्याला प्रेशर येणार नाही कुठल्याच प्रकारचं. आणि शिवाय आपला टाईम वाचेल आणि आपल्याला स्वतःसाठी थोडा टाईम काढता येईल. आपण जर म्हटलं की मला सर्व काम आजच करायचे आहे तर ते कसं पॉसिबल होईल. म्हणून कामाला पण प्रायोरिटी द्या. हां, घर आहे, घर म्हटल्यावर आपल्याला वाटतं की प्रत्येकालाच वाटतं की आपलं घर स्वच्छ असायला हवं, आपल्या घरातला प्रत्येक कानाकोपरा हा स्वच्छ दिसायला हवा. तर त्यासाठी सगळं घर आवरा, सर्व कॉर्नर आवरा, पण कामाला प्रायोरिटी द्या. थोडं थोडं रोज आवरा. घरात प्रत्येक वस्तूला एक ठराविक जागा द्या, म्हणजे आपल्याला आपण जे वस्तू जिथून घेतली तिथेच ती वस्तू ठेवण्याची सवय लावून घ्या, म्हणजे आपला टाईम वाचेल. कसं आहे की गृहिणीचं काम महत्त्वाचं आहे. आता घर आणि गृहिणी यात खूप चांगला रोल असतो, म्हणून गृहिणीचं काम तर महत्त्वाचं आहे, पण गृहिणींनी स्वतःसाठी वेळ काढणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे ना. काय वाटतं तुम्हाला? मला कमेंट करून नक्की सांगा. रोज स्वतःसाठी 15-20 मिनटे का होईना पण काढायला शिका. शांत निवांत सकाळचा चहा घ्या, थोडं वॉक करा, थोडी TV बघा आणि थोडा म्हणजे स्वतःसाठी टाईम द्या. तर फ्रेंड्स, योग्य गृहिणी म्हणजे जी सगळी कामं एकटीच करते ते नाही, तर जी कामाचं योग्य नियोजन करते, वेळ वाचवते, तिच्या मुलांना पण सांभाळते, त्यांच्याकडे पण बघते, ती स्वतःचा जॉब पण बघते आणि पूर्ण घर पण स्वच्छ ठेवते आणि घरातील सर्व काम पण करते. तर याला आपण योग्य गृहिणी म्हणू शकतो. तर तुम्हाला यापैकी माझी कोणती टीप सर्वात उपयोगी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.
भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. हॅव नाईस डे.